पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा सलग 6 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली होती। हजारो हेक्टरवरची शेती, भात शेती पाण्याखाली गेली आहे। भात रोपणीची कामं सगळी खोळंबलेली आहे, ठप्प झाली आहेत। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतामध्ये उतरून भात रोपणीला वेग दिलेला आहे। अद्याप जिल्ह्यामध्ये 50% ही भात रोपणी पूर्ण झालेली नसून शेतकरी उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करतात। पालघरमध्ये गेल्या आठवड्याभरात मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे कुठेतरी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जे शेतकरी आहेत ते त्यांची कामं देखील खोळंबलेली पाहायला मिळाली। सध्या गेल्या 2 दिवसापासून पावसाने उसंत घेतल्यामुळे आता पुन्हा शेतकरी जो आहे तो शेतात आता राबताना पाहायला मिळतोय। सध्या आपण बघितलं तर मी पालघरच्या ग्रामीण भागात आहे। हा सारणीचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता कुठेतरी ज्या भात रोपणे जे आहेत ते खोळंबल्या होत्या आणि त्या पुन्हा आता भात रोवणीला जे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। माझ्या समोर बघितलं तर संपूर्ण जे शेतकरी कुटुंब आहे ते आता भात रोवणी करताना शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत पालघर जिल्ह्याचा विचार केला तर पालघरमध्ये साधारणतः 75,000 हेक्टरवर भात शेती केली जाते। मात्र यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे कुठेतरी भात शेतीला मात्र याचा फटका बसलेला पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। आताही पाहिलं तर 50% एवढीच भात रोवणी जी आहे ती केलेली पालघर जिल्ह्यात पाहायला मिळते। सध्याही आता गेल्या 2 दिवसापासून जो पाऊस आहे त्याने उसंती घेतलाय, त्यामुळे कुठेतरी भात रोवणीला जी ती सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत बघितलं तर आताही काही भागामध्ये अधूनमधून जो आहे तो मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मात्र सध्या ग्रामीण भागामध्ये पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी सध्या शेतीच्या कामांकडे वळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।